Hello, my dear students. Welcome back in my YouTube channel EduChange. Today we are going to learn activity number 14. It is from standard 7th, subject English. Let's start. This is bridge course. चला तर सेतू वर्गाच्या 14व्या दिवसामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. तर आजचे लर्निंग आउटकम्स आहेत 6.17.14 पहा. रीड्स चिल्ड्रन्स लिटरेचर विथ प्लेजर. तर मुलांनी त्यांचं जे बालसाहित्य असतं ते आनंदाने वाचावं असं अपेक्षित आहे. त्यानंतर 6.17.17 रीड्स इन ऑर्डर टू ऑब्टेन इन्फॉर्मेशन. तुम्ही काहीतरी माहिती मिळवण्याच्या उद्देशाने वाचावं असं अपेक्षित आहे. रीड्स टू ऑर्डर टू ऑब्टेन, कुठली तरी माहिती मिळवण्यासाठी वाचन करणं अपेक्षित आहे. त्यानंतर 6.17.28 मेक्स नोट्स फॉर पर्सनल रेफरन्स व्हाईल रीडिंग लिसनिंग टू अ टेक्स्ट. तर तुम्ही जेव्हा काही गोष्टी वाचत असता किंवा काही गोष्टी ऐकत असता त्यावेळेस तुमच्या स्वतःच्या संदर्भासाठी त्याच्या नोट्स काढणं विद्यार्थ्यांना यायला हवं असं सुद्धा या ठिकाणी अपेक्षित आहे. So, instructions for teachers and parents facilitators. First is, let the learners read the lesson grade 6 1.6 PN20 tit for tat. तर तुम्ही आता 7वीला आहात, परंतु तुम्हाला हा सेतू वर्ग 6वीच्या वर्गाशी कनेक्ट करून घेत आहे थोडंसं. तर त्यासाठी 6वीच्या वर्गातलं जे तुमचं इंग्रजीचं पुस्तक आहे त्यातलं पेज नंबर 20 वरती जो धडा आहे टीट फॉर टॅट, हा टीट फॉर टॅट हा लेसन तुम्हाला वाचायचा आहे. असिस्ट व्हेनेवर नेसेसरी. तर शिक्षक तुम्हाला मदत करतील जर तुम्हाला वाचता नाही आलं, समजलं नाही तर. एक्सप्लेन द न्यू वर्ड्स. तसेच शिक्षकांनी मुलांना त्यातील नवीन शब्दसुद्धा स्पष्ट करून सांगायचे आहेत. You may use Read to Me free app provided by Government of Maharashtra for reading guidance. तुम्हाला जर वाचण्याचं कौशल्य प्राप्त करायचं असेल किंवा वाचण्यासाठी जर मदत हवी असेल तर तुम्ही रीड टू मी ॲप, हे जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने दिलेलं ॲप आहे ते तुम्ही घेऊ शकता, त्याची मदत घेऊ शकता. एनकरेज द लर्नर्स टू मेक नोट्स ऑफ सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स व्हाईल रीडिंग. तर आता शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एक घटनाक्रम लिहिण्यासाठी त्यांना आपण काय करायचं आहे, प्रवृत्त करायचं आहे, त्यांना मार्गदर्शन करायचं आहे. तसेच हेल्प द लर्नर्स टू डू द ॲक्टिव्हिटी. विद्यार्थ्यांना हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी मदत करायची आहे. हिअर आर सम इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. फर्स्ट इज रीड द लेसन ग्रेड 6 1.6 पेज नंबर 20 टीट फॉर टॅट. तर मुलांनी आता हा लेसन रीड आउट करायचा आहे टीट फॉर टॅट. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, हा व्हिडिओ प्रदर्शित केल्यानंतर याचं जे डिस्क्रिप्शन आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये टीट फॉर टॅटची लिंकसुद्धा मी पाठवणार आहे. ती लिंक जरी पाहिलं तरी तुम्हाला टीट फॉर टॅट कसा वाचायचा धडा त्यामध्ये काय सांगितलेलं आहे याची आयडिया येऊन जाईल. यू मे यूज रीड टू मी फ्री ॲप प्रोव्हाइडेड बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र फॉर रीडिंग गायडन्स. वाचनाचं तुम्हाला जर मार्गदर्शन हवं असेल तर रीड टू मी ॲप जे आहे आपल्या महाराष्ट्र शासनाने दिलेलं त्याचाही तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. पॉईंट नंबर 3, मेक नोट्स ऑफ सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स व्हाईल रीडिंग. तर तुम्ही नोट्स काढायच्या आहेत. कशाच्या, तर त्या घटनांच्या. वेगवेगळी घटना ज्या होतील तुम्ही वाचन करत असताना त्या धड्याचं जेव्हा तुम्ही वाचन करणार टीट फॉर टॅट म्हणजे जशास तसे. तुम्हाला आठवत असेल उंटाचा आणि कोल्ह्याचा तो धडा आहे, त्यांना ऊस खायची लहर आली, मग ते ऊस खायला गेले. तर तो जो धडा आहे त्या धड्यातील ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटना तुम्हाला क्रमाने लिहिता आल्या पाहिजेत. रीड केअरफुली अँड ट्राय टू रिमेंबर व्हॉट हॅपन्ड आफ्टर ईच इन्सिडेंट. प्रत्येक प्रसंग घडल्यानंतर काय घडलं हे तुम्हाला सिक्वेन्सली सांगता यायला हवं, तुम्हाला ते वाचायचं आहे. कम्प्लीट द फॉलोइंग टास्क आफ्टर यू हॅव रीड द लेसन. तर तुम्ही आता धडा वाचायचा आहे आणि धडा वाचल्यानंतर तुम्हाला खाली काही टास्क दिलेला आहे,
छोटंसं ते टास्क तुम्ही पूर्ण करायचं आहे. धडा वाचण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये गेलात आणि तिथे जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक केलं तरी तुम्हाला धडा वाचायला मिळेल. नसेल तर 6वीचं पुस्तक जवळ घ्या आणि पुस्तकामध्ये पेज नंबर 20वर टीट फॉर टॅट हा लेसन दिलेला आहे, तो तुम्ही वाचायचा आहे. चला, लर्निंग ॲक्टिव्हिटी या सदरामध्ये काय दिले पाहूया. लेट्स डू द फॉलोइंग टास्क. रीड द स्टोरी ऑन पेज नंबर 1.6, पेज नंबर 20, tit for tat. Look at the following pictures and circle the pictures for the words that are there in the stories. आता त्या स्टोरीमध्ये, आता ही ॲक्टिव्हिटी जणू काय तुम्ही स्टोरी वाचली असं समजूया आणि वाचल्यानंतर त्या स्टोरीमध्ये यातले त्या शब्दांसाठी कोणते कोणते चित्र आलेले आहेत ते आपण त्याला सर्कल करायचं आहे. तर त्या स्टोरीमध्ये कॅमल आहे म्हणून कॅमलला सर्कल करूया. त्या ठिकाणी शुगर केनचा उल्लेख आलेला आहे म्हणून शुगर केनला सुद्धा सर्कल करूया. त्या ठिकाणी फॉक्स आहे म्हणून फॉक्सला सर्कल करूया. फील्ड आहे म्हणून फील्डला सर्कल करूया. तसेच तिथे रिव्हर आहे म्हणून रिव्हरला आपण सर्कल करूया. आणि फार्मर आला होता त्या ठिकाणी म्हणून फार्मरला सुद्धा आपण काय केलेलं आहे, सर्कल केलेलं आहे. आता इथे बी ॲक्टिव्हिटी काय दिली पहा. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस केअरफुली. Arrange them in the order of the incidents happening in the story. इथे तुम्हाला सेंटेन्सेस दिलेले आहेत आणि ते सेंटेन्सेस आपल्याला काय करायचे आहेत, क्रमाने लावायचे आहेत. जशा जशा घटना घडत गेल्या त्याप्रमाणे आपण ही जी सेंटेन्सेस आहेत ती आपण लावून घेणार आहोत पहा. तर या ठिकाणी पहिलं सेंटेन्स दिलं त्यांनी. आता हे जंबल्ड केलेले आहेत. या घटना काय केलेल्या आहेत, सरमिसळ केलेल्या आहेत. आपल्याला त्या क्रमाने लावायच्यात. पहिल्यांदा मी वाचतो ते सर्व सेंटेन्सेस तुम्हाला मराठीत सांगतो आणि मग तुम्ही ती क्रमाने सांगा. पहिलं पहा इथे दिलंय, द कॅमल टूक अ डीप इन द रिव्हर. उंटाने रिव्हरमध्ये बुडी घेतली, पाण्यामध्ये. दुसरा सेंटेन्स आहे पहा, द फार्मर बीट द कॅमल अप. फार्मरने त्या कॅमलला मारहाण केली. त्यानंतर दे एट द शुगर केन्स. त्यांनी भरपूर ऊस खाल्ला. चौथं सेंटेन्स पहा, द नॉटी जॅकल लर्न्ड हिज लेसन. खोडकर कोल्ह्याला त्याचा धडा मिळाला. पाचवं वाक्य आहे, द कॅमल अँड द जॅकल स्टार्टेड कमिंग बॅक. उंटाने आणि कोल्ह्याने तिथून परत यायला सुरुवात केली. सहावं वाक्य आहे पहा, द जॅकल अँड द कॅमल क्रॉस्ड द रिव्हर टू ईट शुगर केन्स. जॅकल आणि कॅमल यांनी शुगर केन्स खाण्यासाठी रिव्हर पार केली, क्रॉस्ड. सेवन्थ सेंटेन्स, द जॅकल स्टार्टेड होलिंग. जॅकलने म्हणजे कोल्ह्याने कोल्हेकुई द्यायला सुरुवात केली. तर ही 7 वाक्य आपण पाहिली आणि आता ही 7 वाक्य पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की हे सगळी एकत्र मिक्स केलेली वाक्य आहेत. आता त्यांचा क्रम कसा लावता येईल पहा. तर या ठिकाणी द जॅकल अँड द कॅमल क्रॉस द रिव्हर टू ईट शुगर केन हे पहिल्यांदा यायला हवं म्हणून आपण याला 1 नंबर देऊया या वाक्याला. म्हणजे तुम्हाला ते 1 नंबरला लिहावं लागेल. नंतर काय झालं पहा, नंतर दे एट द शुगर केन. नंतर त्यांनी तेथे जाऊन खूप शुगर केन्स खाल्लं म्हणून याला आपण 2 नंबर देऊया. ठीक आहे. त्यानंतर शुगर केन खाल्ल्यानंतर त्यांनी द जॅकल स्टार्टेड हॉलिंग. त्याने काय केलं, जॅकलने विवळायला किंवा त्याची कोल्हेकुई द्यायला सुरुवात केली म्हणून या वाक्याला आपण 3 नंबर देऊया. ठीक आहे. त्यानंतर द फार्मर बीट द कॅमल अप. नंतर फार्मर तिथे आला कोल्हेकुई ऐकून आणि त्याने कॅमलला खूप मारहाण केली म्हणून या वाक्याला आपण 4 नंबर दिलाय पहा. त्यानंतर आता पहा 1 2 3 4. आता नंतर काय झालं पहा, या ठिकाणी 5 नंबरचं वाक्य सांगते पहा, द कॅमल अँड द जॅकल स्टार्टेड कमिंग बॅक. तिथे मार खाल्ल्यानंतर त्यांनी परत यायला सुरुवात केली म्हणून ह्या वाक्याला आपण 5 नंबर देऊया. ठीक आहे. 1 2 3 4 5 असे 5 वाक्य झाले. त्यानंतर पहा आता ते परत यायला लागल्यानंतर मग कोल्ह्याला धडा शिकवायचा होता म्हणून द कॅमलने काय केलं, त्या पाण्यामध्ये रिव्हरमध्ये बुडी घेतली म्हणून या वाक्याला आपण 6 नंबर द्यायला हवा. द कॅमल टूक अ डीप इन द रिव्हर.
आणि नंतर मग अशा प्रकारे त्याला तिथे कोल्ह्याला बुडवण्याचा प्रयत्न केला उंटाने आणि त्यातून कोल्ह्याला त्याचा लेसन मिळाला, धडा मिळाला. म्हणून 7 नंबर आपण या 4 नंबरच्या वाक्याला देऊया. द नॉटी जॅकल लर्न हिज लेसन. पहा आता इकडे 7 वाक्य दिलेली होती 1 ते 7. आता ती क्रमाने नव्हती, परंतु मग त्या वाक्यांना आपल्याला क्रमाने लिहिताना असे नंबर देऊन पुन्हा ती वाक्य व्यवस्थित लिहावं लागतील. 1 पहा 1 2 3 4 5 6 आणि 7 अशा प्रकारे 7 सेंटेन्सेस वी हॅव रिटन इन सिक्वेन्स. ओके, आपण क्रमाने लिहिलेली आहेत. अशा प्रकारे तुम्हाला क्रम, कोणतीही घटना जेव्हा तुम्ही पाहता, ऐकता किंवा वाचता त्यावेळेस तुम्हाला ते काही जे काही वाचलेला प्रसंग असतो त्या प्रसंगाचे तुम्हाला घटनाक्रम व्यवस्थित सांगता यायला हवा असं या ॲक्टिव्हिटीतून अपेक्षित आहे. आता इथे सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी डेमो दिलाय, आपण सोडवलेली आहे ही ॲक्टिव्हिटी. की ए जी ॲक्टिव्हिटी ती की तुम्हाला जी चित्र दाखवलेली होती त्या चित्रांच्या अनुषंगाने जे शब्द गोष्टीमध्ये आले होते त्यांना आपल्याला सर्कल करायचं होतं, तर ते आपण मगाशी केलेलं आहे. बी जी ॲक्टिव्हिटी होती की द जॅकल अँड द, इथं 1 नंबरला दिले पहा, द जॅकल अँड द कॅमल क्रॉस्ड द रिव्हर टू ईट शुगर केन. मग ते 1 नंबरला वाक्य घेतलं. नंतर आपण 2 नंबरला वाक्य घेतलं वेगळं क्रमाने येणारं. अशा प्रकारे आपण हे सोडवलेलं आहे. आता इथे प्रॅक्टिस काय करायची पहा. कंप्लीट क्वेश्चन नंबर 4 ऑन पेज नंबर 21. तर तुमचं जे पुस्तकाचं पान आहे 21 नंबरचं किंवा 21 पेज नंबर, त्यावर क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे. देर आर गिव्हन सम पिक्चर्स अँड क्वेश्चन इज लाईक धिस. पुट द फॉलोइंग पिक्चर्स इन अ प्रॉपर सिक्वेन्स. तिथे सुद्धा चित्र दिलेली आहेत आणि चित्र सगळी सरमिसळ केलेली आहेत, परंतु तुम्हाला त्या चित्रांना प्रॉपर सिक्वेन्सने मांडायचं आहे किंवा त्यांना नंबर द्यायचे आहेत. हा प्रश्न तुम्ही कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटी, रिएन्फोर्समेंटमध्ये काय सांगितलं पहा. रीड द स्टोरी विथ युअर पेरेंट्स, सिबलिंग्स, टीचर्स, फ्रेंड्स एटसेट्रा, टेकिंग द रोल ऑफ द कॅमल अँड द जॅकल. तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या घरामध्ये आई वडिलांसोबत किंवा तुमच्या बहीण भावंडांसोबत किंवा शिक्षक किंवा मित्र असतील त्यांच्यासोबत या गोष्टीचं वाचन करायचं आहे. परंतु तिथे तुम्हाला काय करायचं आहे, रोल घ्यायचा आहे. कॅमलचा घ्या किंवा जॅकलचा घ्या आणि मग ती गोष्ट तुम्ही काय करा, वाचा. म्हणजे तुम्हाला ते पात्र वठवायचं आहे त्या ठिकाणी. क्वेश्चन नंबर 2 पहा, तिथे दिलेला वॉच द स्टोरी ऑन यूट्यूब. this story is available on YouTube also. You can search tit for tat, then you will get the link of that story. Okay, link is provided also here, you can see. Also in the description I am sending a link which I taught on for my students. That link is also available in description. You can go through that link and you can watch the story on YouTube also. So now next, इव्हॅल्युएशन बेस्ड ऑन द रिस्पॉन्सेस टू रीडिंग अँड ॲक्टिव्हिटीज. ह्या ज्या आपण ॲक्टिव्हिटीज आपण पाहिल्या की जसं की त्या चित्रांना सर्कल करणं किंवा मग घटनाक्रम जो सेंटेन्सेस 7 सेंटेन्सेस दिलेले होते ते 7 सेंटेन्सेस योग्य क्रमाने लिहिणं, या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्यावरून तुमचं इव्हॅल्युएशन केलं जाईल, मूल्यमापन केलं जाईल. तसेच तुम्ही जे काही रीडिंग करणार आहात गोष्टीचं ते रीडिंग करणंसुद्धा तुम्हाला त्याच्यासाठी सुद्धा मार्क्स मिळतील. आता इथे तुम्हाला जे काही संदर्भ साहित्य वापरायचं होतं ते होतं रीड टू मी ॲप. ते जर असेल तर त्याची मदत घेऊ शकता. बालभारती ग्रेड 6 टेक्स्ट बुक लिंक, इथे लिंक दिलेली आहे. या लिंकने तुम्ही बालभारतीचं 6वीचं टेक्स्ट बुक डाउनलोड करून घेऊ शकता. त्यानंतर इथे दीक्षा कंटेंट दिलेलं आहे, इथेही लिंक दिलेली आहे. यू कॅन यूज दॅट लिंक फॉर कनेक्टिंग विथ टीट फॉर टॅट लेसन. आता माय टेक अवे पॉईंट, आजच्या या लेसनमधून आपण काय शिकलो, तर आय कॅन रीड द स्टोरी विथ अंडरस्टँडिंग. हे महत्त्वाचं आहे. आता मोस्ट ऑफ द टाईम व्हॉट हॅपन्स, मेनी स्टुडंट्स दे कॅन रीड द स्टोरी बट दे आर नॉट अंडरस्टँडिंग बिकॉज इफ आय आस्क देम क्वेश्चन्स रिलेटेड टू दॅट स्टोरी दे कांट गिव्ह मी आन्सर्स. सो इट इज इम्पॉर्टंट टू रीड द स्टोरी विथ अंडरस्टँडिंग. अंडरस्टँडिंग हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला समजत असेल वाचलेलं तरच तुमचं वाचन महत्त्वाचं समजायचं. But if you are not understanding anything from that lesson or from that paragraph, then there is no use of reading that story. तर तुम्हाला जर वाचल्यानंतर समजत असेल तर ते वाचन महत्त्वाचं. म्हणून नेहमी लक्षात घ्या,
तुम्ही थोडं वाचा, परंतु समजपूर्वक वाचनाचा प्रयत्न करा. त्यामध्ये त्या ओळींमध्ये काय दिलंय, त्या पॅराग्राफमध्ये काय माहिती दिली हे समजून घ्या. मग त्याच्यामध्ये सूचना दिल्या असतील तर त्याप्रमाणे कृती करा. काही महत्त्वाची माहिती दिली असेल तर ती माहिती समजून घ्या. समजून घेण्याला जास्तीत जास्त महत्त्व द्या, तर तुमचं ते वाचनाची गतीसुद्धा वाढेल आणि तुम्हाला वाचनाचा आनंद मिळेल. तुम्हाला वाचनाचा आनंद कधी मिळेल, जेव्हा तुम्ही तो पॅसेज वाचणार आणि वाचल्यानंतर तुम्हाला समजेल, त्यावेळेसच तुम्हाला, म्हणजे धिस वॉज द टार्गेट ऑफ टुडेज ॲक्टिव्हिटी नंबर 14. 7वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, 6वीच्या पुस्तकामध्ये जेवढ्या गोष्टी आहेत त्या पुन्हा एकदा वाचून काढा आणि त्या पुन्हा वाचल्यानंतर तुम्हाला त्या चांगल्या समजतात का, तिथे काय काय पात्र, कोणत्या पात्रांनी काय भूमिका घेतली किंवा कोणता प्रसंग घडला, हे सगळंची सगळं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता ॲक्च्युली तुम्हाला हे सगळं काही उपलब्ध नसेल, बाकीची साहित्य जसं की एखादं इंग्लिश मॅगझिन किंवा इंग्लिश न्यूजपेपर नसू देत, परंतु तुमच्याकडे 6वीची पुस्तकं असतील तर त्या पुस्तकातील सगळ्या गोष्टी वाचा. 6वीच्याच नव्हे, 5वीच्या जरी पुस्तकातील गोष्टी वाचल्या तरी ते तुम्हाला फ्रुटफुल ठरेल, तुम्हाला त्याचा निश्चित उपयोग होईल. आता इथे दुसरा पॉईंट दिला आहे, तुम्ही आज काय शिकलात, आय कॅन अरेंज द इव्हेंट्स इन ऑर्डर. म्हणजे तुम्हाला जे काही तुम्ही धडा वाचला, एखादी गोष्ट वाचली, तर त्या धड्यातले, त्या गोष्टीतलं जे काही क्रम आहे, इव्हेंट्स, त्यातले घडलेले प्रसंग आहेत, घडलेल्या घटना आहेत, त्या योग्य क्रमाने सांगायच्या. त्यासाठी आपण आपली दिनचर्या लक्षात घ्या. आपण सकाळी उठतो, त्यानंतर आपण फ्रेश होतो, नंतर आपण कपडे वगैरे घालतो, नंतर आवरतो, नाश्ता करतो, नाश्ता केल्यानंतर आपण दप्तर भरतो, थोडा अभ्यास करतो, दप्तर भरतो आणि नंतर शाळेला जातो. दिवसभर शाळेत थांबतो आणि शाळा पूर्ण करून आपण संध्याकाळी घरी येतो. अशा प्रकारे आपली जी दिनचर्या असते, जी घटना असतात, त्या आपण नमूद करतो. तशा प्रकारे तुम्हाला कोणत्याही घटनेचं, प्रसंगाचं घटनाक्रम व्यवस्थितरित्या सांगता यायला हवा. हेच तर आजच्या आपल्या या ॲक्टिव्हिटीमधून आपण शिकलेलो आहोत. सो आय एम व्हेरी थँकफुल टू ऑल ऑफ यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. If you have any difficulty or any issue related to this activity, you can comment me. I will try to solve your problem. Thank you all of you. Bye everyone.